तुम्ही दररोज आपल्या फोनचा चार्जर यूज करता. आता चार्जरची वायर तर ठीक आहे, पण शेवटी जो मेटल असतो, समजा चार्जिंग स्विच ऑन आहे आणि त्या मेटलला कोणी हात लावला आणि हात लावल्यामुळे त्याची मृत्यू झाली असं होऊ शकतं का? तुम्ही कित्येक वेळेस त्या मेटलला हात लावला असेल पण काहीच झालं नसेल, बरोबर. पण चार्जर तुम्ही ज्या बोर्ड मध्ये लावता तर त्या बोर्ड मध्ये करंट 240 वोल्टचा असतो आणि हा वोल्ट खूप खतरनाक लेवलचा आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये सिंपल हिशोब आहे. 20 वोल्टच्या खाली जर कोणती वस्तू करंट मारेल तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. समजा एखाद्या तारेमध्ये 20 वोल्ट आहे, त्याला तुम्ही टच केलं तर 20 वोल्टला टच करून तुम्ही खूप वेळ राहू शकता. आता 20 वोल्ट वाढून 40 वोल्ट करूया. 40 वोल्टला तुम्हाला हलकंसं फील होईल, पण तेही काही वाटणार नाही आणि ते नॉर्मल बॅटरी सारखं फील होईल. अजून पुढे 50 वोल्टला तुम्हाला हलका हलका करंट लागेल, पण 50 वोल्ट पेक्षा जास्त करंट माणसाला हानी पोहोचू शकतं. आता तुमच्या घरात जो बोर्ड आहे त्यात तर 240 वोल्टचा करंट आहे, पण फोनचा जो चार्जर आहे तो तुमच्या घरातील 240 वोल्टला 5 वोल्ट मध्ये कन्वर्ट करतो. आणि आता जे फास्ट चार्जर आहेत ते 9 वोल्ट किंवा 12 वोल्ट पर्यंतच जातात, म्हणून चार्जर पासून करंट लागत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, फोनचा चार्जर जोपर्यंत ठीकठाक चालतो तोपर्यंत ठीक आहे, पण भरपूर अशा केसेस झाल्या आहेत की काही चार्जरांमध्ये 100-200 वोल्ट करंट येतो. समजा तुम्ही चायना चार्जर्स घेतायत, डुप्लिकेट घेतायत किंवा कमी किमतीचे घेतायत, अशा केसेस मध्ये हे चार्जर खूप डेंजरस असू शकतात. यासाठी चार्जरचा जो मेटल पार्ट आहे त्याला टच नका करू. बस चार्जरची जी सेफ साइड आहे त्या साइडला पकडून चार्जिंगला लावणे.